शिवलीलामृत अध्याय 9. श्री गणेशाय नमः. जेथे शिवनाम घोष निरंतर, तेथे कैचे जन्म मरण संसार. तीही करी काळ जिंकिली समग्र, शिव शिव छंदे करुनिया पाप जळावया निश्चिती. शिवनामी आहे ज्यांची आसक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती. तो केवळ शिवरूप, जैसे प्राणी यांचे चित्त विषय गुंतले अत्यंत. तैसे शिवनामी होता रत, तरी बंधन कैचे तया. धन इच्छा धरुनी चित्ती, धनाढ्याची करीती स्तुती. तैसे शिवनामी प्रवर्तती, तरी जन्म मरण कैचे तया. राजभंडारीचे धन साधावया करीती यत्न. तैसे शिवचरणी जडले मन, तरी संकट विघ्न कैसे तया. धन्य ते शिवध्यानी रत, येची विषयी कथा अद्भुत. नैमिषारण्यी सांगत सुतशुंकादिकां प्रती. वामदेव नामे महाज्ञानी, शिवध्यानी रत विचरे काननी. एकाकी निर्माय शांत दात जनी, त्रिवेदी भेदरहित जो. दिशा जयांचे अंबर, भस्म चर्चित दिगंबर. निराहार निरंतर, एकालाची हिंडतसे. काय करावे कोठे जावे, काय घेऊन काय त्याजावे. विश्व शिवमय आगवे, खेद मोद भेद नाही. आक्रोश वैरागी इंद्रिय दमन, क्षमा दया कृपा समान. निर्लोभ दाता भय शोक मान, काळत्रयी न धरीच. गृहापत्य दारावर्जित, कोणी एक परिग्रह नाही सत्य. काया वाचा मनोदंडयुक्त, मौनी न बोले इतरांसी. ज्ञान चर्चा शिवस्मरण, त्याविन नेनेची भाषण. या नाव बोली जे मौन, भेदाभेद रहित जो. सर्वांच्या अनुग्रहास्तव, ते स्वरूप धोरोनी विचरे शिव. जड जीव तारवया सर्व, विचरे सृष्टी स्वइच्छे. कार्याकार्य सारुणी सारण कारण, आत्मस्वरूपी पावला समाधान. देहत्रय रहित विधी निषेध, हीन प्रवृत्ती निवृत्ती वेगळा निरंकुश जो. निसंग जैसा ब्रह्मारण्यी, विचरे मातंग तयाची रीती अभंग. वेदशास्त्रे वर्णिती, तो स्वरूपी सदा समाधिस्थ. गगन तेही अंगासी रुतत, म्हणून तेही परते सारित. हेतु दृष्टांत वर्जित जो, तेने तेजाचे दाहकत्व. जाळिले उर्वीचे कंठीनत्व, मोडिले चंचलत्व हिरुनी घेतले. प्रभंजनाचे तेणे पै, आदृत पूर्ण निरसोन. धोनी शुद्ध केले जीवन, एवं पिंड ब्रह्मांड जाळून भस्म अंगी चर्चिले. ऐसा तो अमृतामूर्त, केवळ शुक की जड भरात. कौंचारण्यी विचरत, सर्व ही देखत शिवरूप. तो एक ब्रह्म राक्षस धावत, भयानक शरीर अद्भुत. कपाळी शेंदूर जीवा लढित, भयानक मुका बाहेरी. खंदीरांगार तैसे नेत्र, बहुत जीव भक्षिले अपरिमित. क्षुधित तृषित पापी कुकृपात, अकस्मात पातला. महाहिंसक सर्व भक्षक, तेने वामदेव देखिला. पुण्यश्लोक धावूनी या एकाएक, कंठी घालित मिठी त्यांच्या. लोह परिसासी जगडता पूर्ण, तत्काळ होय दिव्य सुवर्ण. तेवी त्यांच्या अंगस्पर्शे करून, मती पालटली तयांची. वामदेवांगीचे भस्म, त्यांच्या अंगी लागले उत्तम. सत्ववृत्ती झाली परम, असुर भाव पालटला. आपल्या अंगी जगटोन, उद्धरला पशिताशन. हे त्यांसी नाहीच भान, समाधिस्थ सर्वदा. नेणे सुख दुःख शीतोष्ण, लोक निंदिती की वंदिती पूर्ण. शरीरी भोग की रोग दारुण्य, हेही नेणे कदा तो. मी हिंडतो देशी की विदेशी, हेही स्मरण नाही त्यांसी. तो ब्रह्मानंद सौख्य राशी, विधी निषेधी स्पर्शेना. ऐसा तो योगींद्र निस्सीम, त्यांच्या अंगस्पर्शे पापे झाली भस्म. दिव्य रूप होऊन सप्रेम, चरणी लागला तयांच्या. सहस्र जन्मीचे झाले ज्ञान, त्यासी आटव झाला संपूर्ण. मान सरोवरी उदक पान, करिता काक हस होये. की हाटक नदी तिरी देख, पळता पाषाण काष्टदीक. दिव्य स्तव होय सुरेख, तेवी राक्षस पै झाला. की करिता सुदारस पान, ते सहजची झाले देवपण. की शशी किरण स्पर्शे करून, द्रव्ये तैसा चंद्रकांत. किरवी उगवता निशेष, निशासरे प्रगटे प्रकाश. तैसा उद्धरला राक्षस, स्तवन करी तयांचे. मने गुरुवर्या एक पूर्ण, मी तव दर्शने झालो पावन. तुझसी करिता संभाषण, वाटते पावेन शिवपदा. मज सहस्र जन्मीचे झाले ज्ञान, परी 25 जन्मापासून. पापे घडली जी दारुण, ते अनुक्रमे सांगतो
पूर्वी मी राजा दुर्जय, यौवन मध्ये अति निर्दय, परम दुराचारी होय, ब्राह्मण प्रजा पीडित, प्रजेशी नित्य करी मार, आवडे तैसा विचारे स्वेच्छाचार, वेद पुराण शास्त्र कैसे आहे मी नेणे, स्वप्नीही नेणे कदा धर्म, ब्रह्मा इत्यादी पापे केली परम, नारी अपूर्व आणून उत्तम, नित्य नूतन भोगी मी, ऐशा स्त्रिया असंख्य भोगून, बंदी घालून केले रक्षण, सर्व देश धुंडोन, स्त्रिया नूतन आणवी, एकदा भोग देऊन, दुसऱ्याने तिचे न पाहे वदन, त्या बंदी रडती आक्रंदून, शाप देती मज लागी, विप्र पळाले राज्यातून, पट्टणे ग्रामे खोडके जाण, इतुकेही धुंडोन, स्त्रिया धरून आणिल्या, भोगिल्या 3 शते द्विजन नारी, 4 शते क्षत्रिय कुमारी, वैश्य स्त्रिया सुंदरी 10 शते भोगिल्या, शूद्राचे सहस्त्र ललना, चांडल नारी 4 शते जाना, त्यावरी अपवित्र मांग कन्या सहस्रे 1 भोगिल्या, चर्मक कन्या 500, रजकांच्या 4 शते गणित, वारांगना असंख्यात, मिती नाही तया ते 5 शते महाराणी, तुतिक्यात ऋषी नितंबिनी, या वेगळा कोण गणी, इतर वर्ण 18, इतुक्या कामिनी भोगुन, तृप्त नवे कदा मन, नित्य करी मद्यपान, अभक्ष तुतके भक्षिले, ऐसे भोगिता पाप भोग, मज लागला क्षय रोग, मृत्यू पावलो सवेग, कृतांत दूत धरुनी नेती, यमपुरीचे दुःख अपार, भोगिली म्या अति दुस्तर, तप्त ताम्रभूमी त्यावर, मज लागी चालविले, लोहस्तंभ तप्त करून, त्यासी नेऊन देवविती आलिंगन, माझे घोर कर्म जाणून, असी पवित्र हिंडविती, कडईत तेल झाले तप्त, त्यात नेऊन बुडवीत, तोंडी घालिती नरक मूत्र, पाप बहुत जाणोनी, महाक्षार कटुरस आणुनी, मुखी घालिती पाजले पाडुनी, तीक्ष्ण चंचूचे गुध्र येऊनी, नेत्र फोडिती एकसरे, कुंभीपाकी घालुनी शिजविती, कर्णी तप्त लोह दंड पिती, अहो तेथीची जाचणी किती, सांगो आता गुरुवर्या, तेथे रक्तकुंड रेतकुंड दारुण, त्यात पचविती कित्येक दिन, मास तोडीती सांडसे करून, वरी शिंपित क्षारोदक, जिव्हा नासिका आणि कर्ण, तीक्ष्ण शस्त्रे टाकीती छेदून, हस्तपाद खंडून, पोट फोडीती क्रूर शस्त्रे, अंगाचा काढीती भाता, तप्त शस्त्रे रोविती माता, शिष्ण छेदुनी गुदद्वारी अवचिता, तप्त अग्रडा घालती, सर्वांगासी टिपर्या लावून, सेविसी करीती पाशबंधन, पृष्ठीकडे वाकवून, चरणी ग्रीवा बांधिती, बोटी बोटी सुया रोवून, पाशाने वृषण करीती चूर्ण, हस्तपायी आणून, पाशान बेडी घातिली, सहस्र वर्षे न लगे अंत, एशिया नरकी बुडवीत, एक येऊनी पीडित दात, पाश घालिती ग्रीवेसी, आपली विष्टामूत्र बळेची भक्षविती यमदूत, सेवेचे अंगाचे तुकडे पाडित, दोष अमित जाणुनी, श्याम शबल श्वान लावून, चराचर टाकीती फाडून, एक शिरास्ती काढिती ओढून, एक मास उकरिती लोहाग्रहा उष्ण तीर्व, पृष्ठी हृदय करीती मार, उकडी घालुनी चत्वर, लोहत तप्त मुसळे चेचिती, तीक्ष्ण औषधीचे रस आणिती, नासिकाद्वारे आत ओतिती, सेवेची वृच्छिक कुपी टाकीती, बहुत विपत्ती भोगिल्या, त्यांचे विष परम दुर्धर, ऐसे अंगासी डसविती विशार, अग्निशिका लावणी सत्वर, हे शरीर भाजिले अंतरिक्ष हासी धारे बैसवूनी, पायी बांधिती जडपाशान, सेवेची पर्वता वरी नेऊनी, ढकलूनी देती निर्दयपणे, आतडी काढून निश्चिती, त्यांची त्याजकडून भक्षविती, ऊर्ध्व नेऊनी टांगीती, आपटीती क्रोध भरे, लोहकटंकी उभे करून, करीती इंगळाचे आतरून, मस्तकी घालून आपाशान फोडणी टाकीती मस्तक, लोहचनक करुनी तप्त, खा म्हणून दूत मारित, ओष्ट धरुनी फाडित, तप्त सळ्या नाकी खोविती, उपराते टांगून, ग्रीविसी बांधुनी थोर पाशान, रिस व्याघ्रातिका जाणून, विदारिती त्या हाती, गजपदा खाली चूर्ण, करविती तप्त निरप्राशन, अष्टांगी कर्वतून, वेगळाली टाकीती, भयानक भूते भेड साविती, लिंग छेदुनी खामणती, सांदे ठाई मोडिती, तीक्ष्ण शस्त्रे करुनिया, भूमीत रोनिया शरीर, करीती बहुत शरमार, सेवेची शूळ परम तीर्व, त्यावरी पालते घालिती, वरी मारिती मुसळ घाये, मग पाषाण बांधून लवलाये, नरक वापीत टाकीती पाये,
पाहे अंत न लागे उतरता, काचा शिशेयाचा रस करून बळेची करविती प्राशन, तेथे जात नाही कदा प्राण यातना दारुण भोगिता. ऐसा 3 सहस्र वर्षेपर्यंत नरक यातना भोगिल्या बहुत, त्यावरी मज ढकलोनी देत व्याघ्र जन्म पावलो. दुसरे जन्मी झालो अजगर, तिसरे जन्मी वृक भयंकर, चौथे जन्मी सुकर, सरडा झालो 5वा, 6वे जन्मी सारमेय सबळ, 7वे जन्मी शृगाल, 8व्याने गवय विशाळ, गुरुवरी आम्ही झालो. 9वे जन्मी मर्कट प्रसिद्ध, 10वे जन्मी झालो गर्दभ निशित, त्यावरी नुकुड मग वायस विविध, 13वे जन्म बक झालो, 14वे जन्मी वन्न मुकुट, त्यावरी गीत झालो पापिष्ट, मग मार्जाय रोनी दुष्ट, मुंडूक त्यावरी जानपा, 18वे जन्मी झालो कुर्म, त्यावरी मत्स्य झालो दुर्गम, सवेची पावल मुषक जन्म, उलुक त्यावरी झालो मी, 22वे जन्मी द्विरद्व, त्यावरी उष्ट्रजन्म प्रसिद्ध, मग दुरात्मा निषाद, आता राक्षस जन्मलो, सहस्र जन्मीचे ज्ञान झाले स्वामी मज पूर्ण, तव दर्शनाच्या प्राप्ती करून पावन झालो स्वामिया. गंगा स्नाने जडे पाप, अत्रिनंदन हरिताप, सुरतरु दैन्य अमूप, हरित दर्शनी करुनिया, पाप ताप आणि दैन्य संत समागमे जाय जडून, यावरी वामदेव योगींद्र वचन बोलता झाला ते दवा. एक विप्र होता महा अमंगळ, शूद्र स्त्री सिरतला बहुत काल, तिच्या भ्रतारे साधुनी वेड, जीवे मारिले द्विजाते, ग्रामाबाहेर टाकिले प्रेत, कोणी संस्कार न करीत, तो यमदूत नेला मारित, याच बहुत भोगितसे. इकडे शिवसदन उत्तम, त्यापुढे पाडिले असे भस्म, महाशिवरात्री दिवशी सप्रेम भक्त पूजना बैसले, त्या भस्मात श्वान सवेग येऊन बैसले पाही शिवलिंग, भस्मचरित त्यांचे अंग जात, मग त्वरेने पडिले होते विप्र प्रेत, त्यावरी गेले अकस्मात, कपाळास भस्म लागत, पापरहित झाला तो यमदूती नरकातुनी काढिला, शिवदूती विमानी वाहिला, कैलासासी जाऊनी राहिला, संहारिला पाप समूह. ऐसे पवित्र शिवभूषण, त्यांचे नवर्णवे महिमान, राक्षस पुसे कर जोडून, भस्म महिमा सांगा कैसा, भस्म कोणते उत्तम, शिवभक्ती लावावी कैसा नेम, यावरी वामदेव उत्तम चरित्र सांगे शिवांचे, मंदरगिरी परम पवित्र, उंच योजने 11 सहस्र, त्यावरी एकदा त्रिनेत्र, देवासहित पातला, यक्षगण गंधर्व किन्नर, चारण पिशाच गृह्यक समग्र, देव उपदेव पवित्र, महेशा विष्णुनी बैसले, मरुद्गण पितृगण समस्त, 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसु, 8 भैरव सत्य, 8 दिक्पाल पातले, 88 सहस्र ऋषीवर, 60 सहस्र वाखिल्य, ब्रह्मपुत्र पाताळ नाग, पृथ्वीचे नृपवर, शंकरा वेष्टीत बैसले, विष्णू विविध विधी पुरंदर, शिवध्यान पाहती समग्र, भूतांचे मेळे अपार, मदरांचडी मिळाले, सिंदूर वदन वीरभद्र कुमार, 60 कोटी गण समग्र, पुढे विराजे नंदिकेश्वर, दुसरा मांदार शुभ्र दिसे, तेथे आले सनत कुमार, साष्टांग करुनी नमस्कार, स्तवन करुनी अपार, विभूती धारण विधी पुसती, यावरी बोले जाश्वनीळ, विभूती जाणतेची निर्मळ, शुद्ध करुनी गोमय गोड, वृत्तिका कळ विरहित, ते वाढवूनी उत्तम, मग करावे त्यांचे भस्म, शुद्ध विभूती मज परम, शिव गायत्रीने मंत्रीजे, आदी अंगुष्टे लाविजे ऊर्ध्व, मग मस्तकांभोवते वेष्टीजे शुद्ध, तर्जनीन लाविजे निषिद्ध, कनिष्ठिका वेगळी करावी, 2 बोटांनी लाविजे भाडी, अंगुष्टे मध्ये रेखा ते जागडी, ऐसे त्रिपुंड धारण चंद्रमौडी, सनत कुमारा सांगत, तर्जनी लाविता सर्वांगी विभूती, त्रिपुटी लाविजे निश्चिती, येणे महात्पापे भस्म होती, शिवभूषणा प्रसादे, अगमागमन सुरापान, ब्रह्महत्या गोहत्या भक्षण, महत्पाचे पर्वत जान, भस्मचर्चने भस्म होती, ऐसा भस्माचा महिमा, वामदेव ब्रह्माला राक्षस सांगे सर्व, विमान आले अपूर्व, दिव्य रूप असुर झाला, कैलासा प्रती जाऊन, राहिला शिवरूप होऊन, वामदेव पृथ्वी पर्यटन, स्वैच्छे करून चालिला, सत्संगाचा महिमा थोर, वामदेव संगे तरला असुर, भस्मलेपने भाल नेत्र, सदा
सदा सुप्रसन्न भक्तासी मंत्रतीर्थ द्विजदेव गुरुयज्ञ ज्योतिष औषधी सर्व मग जैसा धरिती भाव सिद्धी तैसी तयांची पांचाळ देशी नृपनाथ नाम जयांची हिंसकेत जैसा शुक्रनंदन की तृतीय सुत पृथा देवीचा पुरुषार्थी मृगईसी गेला तो भूपाड मागे चालत दुरंदर तड शबरांची ही मेळ बहुसाल निगती तया सवे वनवनी हिंडता भूपाळक शबर एक परम पवित्र भाविक भग्न शिवालय एक गेला त्यात निषाद तो उन्मळूनी पडले दिव्य लिंग पंचसूत्री रमणीय अभंग संकिते राया ते सवेग दाविता झाला ते दवा राजा म्हणे लिंग चांगले परी पाहिजे भावी पूजिले उगेची देवार्चन मांडिले दंभे करुणी लौकिकी मिरावया थोरपण प्रतिमा ठेवील सोज्जळ करून जेविका सारे मांडिले दुकान प्रतिमा विक्रय करावया ब्राह्मण वेश घेऊन शुद्ध यात्रेत हिंडती जैसे मैद की मार्ग न वाटे साधू सिद्ध वेश धरून बैसले काळ नेमी साधू वेश धरून वाटेत बैसला करावया विघ्न एवं भावे विना देवतार्चन व्यर्थ काय दांभिक शबरासी मने नृप सत्तम तुझ हे लिंग सापडले उत्तम निषाद मने पूजन क्रम कैसा आहे सांग पा विनोदे बोले नृपवर पूजेचे आहेत बहुत प्रकार परी चिताभस्म पवित्र नित्य नूतन आणावे चिताभस्मा विना नैवेद्य करू नये समर्पण हेची मुख्य वर्म जाण शैव लक्षण निष्ठेचे द्रुपवचन मानून येतात शबरलिंग घराजवळ आणत शबरीस सांगे वृत्तांत हर्षभरीत ते झाली सुमुहूर्ते शिवलिंग स्थापन दोघे पूजेत एक निष्ठे करून चिताभस्म नित्य नूतन आणि ती मिळवून साक्षेपे एकार्ती होताची सुंदरी नैवेद्य आणि झड करी उभयंता जोडल्या करी शिवस्तवनी सादर ऐसे नित्य करिता पूजन लोटले कित्येक दिन त्यांची निष्ठा पहावया पूर्ण केले नवल पंचवदने ऐसे एकता घडून आले चिताभस्म कोटे न मिळे शबरे बहुत शोधिले अपार क्रमिले भूमंडळ परतोनी सदनासी येत शबरी सांगे वृत्तांत तीही झाली चिंताक्रांत म्हणे पूजन केवी होय केले शिवपूजन उत्तम परिणाम मिळता चिताभस्म तो शबर भक्तराज परम नैवेद्य शिवासी अर्पिना शिवदीक्षा परम कठीण निष्ठा पाही उमारमन शबरी मने प्रिया लागून मी आपुले भस्म करीते आता पाक सदनी बैसोन लावून घेते आता अग्न ते चिताभस्म चर्चून सांब पूजन करावे मग शुचिर्भृत होऊनी शबरी शिवध्यान स्मरण करी अग्नी लावूनी झड करी भस्म करी कलेवर शबर घेऊनी ते भस्म चर्ची सदाशिवासी सप्रेम परिनैवेद्यान उत्तम दुसरे कोणी नसेची भोळा चक्रवर्ती उदार तारावय धैर्य पाहे शंकर आसन घालूनी शबर परम सादर शिवार्चनी शबरी उत्तम पाक करून नित्य येत नैवेद्य घेऊन शबर एकार्ती होऊन पूर्वाभ्यासी बोलावित एकार्ती होताची सदाशिवा तृतीनं वाजता नैवेद्य दावावा विलंब होता महादेवा क्षोभ अत्यंत पै होय सर्व अन्याय क्षमा करी शंकर परिनैवेद्यासी होता उशीर क्षोभोनी जातो श्री शंकर उशीर अनुमात्र सोसेना शबर आनंदमय शिवार्चन श्री स्त्री शरीर जाडिले न आठवे मनी मने ललने नैवेद्य आणि तव पाठीशी उभी घेऊन या रंबा उर्वशी मेनका सुंदरी त्याहून दिव्य रूपा झाली शबरी चतुर्विध नैवेद्य करी देत पतीच्या ते धवा नैवेद्य अर्पुनी शबर पूजा झाली षोडोपचार दोघे जवळ जोडून या करस्तवन करीती शिवांचे जय जय अनंत ब्रह्मांड नायका जय जय शिव माय चक्रचालका दुर्जन दमनाम मदनांतका भवहारका भवानीपते पूजन झाले संपूर्ण शबर पाये स्त्री विलोकून अलंकार मंडित सद्गुण आपणही शिवरूप जाहला एक नीलकंठ वेगळा करून शिवभक्त शिव समान तव आले दिव्य विमान वाद्य अपार वाजती येत दिव्य सुमनांचे परिमळ आश्चर्य करी सिंह के नृपाळ विमानी बैसवनी तत्काळ शिवपद पावली दोघेही राव मनी विनोदे करून म्या सांगितले चिताभस्म भूषण पूजन परिधन्य शबरांचे निर्वाण उद्धरोनी गेला कैलासा धन्य ती शबरी कामिनी देह समर्पिला शिवार्चनी एवमेकनिष्ठा देखिल्या वाचुनी पिनाक पाणी प्रसन्न नवे सिंह केतासी लागला तोची छंद सर्वदा शिवभजनाचा वेद शिवलीलामृत प्रसिद्ध श्रवण करी सर्वदा शिवरात्री प्रदोष सोमवार व्रते आचरी प्रीती नृपवर शिवप्रीत्यर्थ उदार दाने वाटी सत्पात्री
ऐसे करिता शिवभजन सिंहकेत शिवरूप होऊन शिवपदी राहिला जाऊन धन्य भजन निष्ठेचे. शिवलीलामृत मंडपी सुरवाडली चढत जात श्रीधर शिरवागवल्ली अहळ बहळ पसरली ब्रह्मानंदे करुनिया. ते छाया सदन अत्यंत तेथे बैसोत शिवभक्त प्रेम द्राक्ष फळे पक्व बहुत सदा सेवत आदरे. श्रीधर वरदा ब्रह्मानंदा मृळानी हृदयाब्ज मिलिंदा कैवल्य पददायक भेदा लीला अगाध बोलवी पुढे. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जना अखंड. नवमाध्याय गोडहा इति नवमाध्याय संपूर्णम. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.